आजची आपली शेवटची मोहीम आहे प्रचार मोहीम. वा वा तुम्हाला निवडणूक लढवायची आहे. गावागावात जायचंय. तुम्हाला प्रचार करायचा आहे. तुम्ही गावची लाडकी लेक होण्यासाठी तुम्ही कशा पात्र आहात, तुमच्यात काय गुण आहेत हे तुम्हाला गावकऱ्यांना पटवून द्यायचं आहे. तुम्ही तुमचे नारे तयार करू शकता. जसं निवडणुकीत होतं तशाच सगळ्या गोष्टी इथे पण होणार. प्रत्येकाची काय काय निशाणी आहे ती मी तुम्हाला सांगतो. रसिका, तुझी निशाणी आहे चहाचा कप. कारण डोळ्यांचा चहा या बावधनगावात इतका प्रसिद्ध झालाय आणि मला असं वाटतं की मी सोडून अख्ख्या बावधनगावनी चहा प्यायला. अरे दादा देणार शेवटचं एक चहा तर देणार. शेवटचं नाही याच्या पुढे पण देत राहणार. श्रेयाची निशाणी आहे माईक. श्रेयाने गाणी गाऊन गावकऱ्यांचं मन जिंकलेलं आहे, महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे, तर म्हणून माईक. संस्कृती, तुझी निशाणी आहे नथ. कारण की मी नाचतो चवलं. रमशाची निशाणी आहे Hair cut. बैलगाडा. रमशाची पहिली मोहीम होती ही. हो. ती रमशार जिंकली होती है ना? जिंकलेली. म्हणून तुझी निशाणी आहे बैलगाडा. आणि अंकिताची निशाणी आहे मुकुट. मिस बावधन. आजचा जो काही तुम्ही प्रचार कराल, जे काही मतदान होणार आहे, निकाल घेत असताना जो शेवटला म्हणजे फिनालेमध्ये जो निकाल लागेल त्याच्यासाठी हे मतदान खूप अत्यंत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्या मोहिमांमधले तुमचे गुण, पाड्यातली वागणूक, या सगळ्या गोष्टी गृहीत धरणार आहेत. गावकऱ्यांचं मत हे तर जास्त आहे, येस. पण तुम्हाला माहिती आहे ना, प्रचार करायला एक वेळ असते. त्या वेळेतच आपण प्रचार करू शकतो. तसंच आपल्या इथे काय आहे, ती वेळ संपली की आचारसंहिता लागते. तर तसंच आपल्या इथे असणार आहे. तुम्हाला काही वेळ दिली जाईल, त्या वेळेत तुम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे. मग आचारसंहिता लागेल तेव्हा प्रचार करायचा नाही आणि मग नंतर मतदान होईल. आणि मग ते मतदान खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना नीट विचार करून करा. आज तुमच्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे गावकरी इथे जमलेले आहेत. यांना मी जाहीर आवाहन करतो. आज मतदान होणार आहे संध्याकाळच्या वेळेला 2 तास. दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही मतदान करू शकता आणि जास्तीत जास्त मतदान करा. आणि अजून एक गोड सूचना आहे. तुम्हाला मतदान करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे हां, तर मंडळी, या मतदानासाठी वयाची अट नाही. अगदी एकदम छोटा चिल्लू पिल्लू पासून ते अगदी आपल्या गावातले जे ज्येष्ठ आहेत ते सगळे मतदान करू शकता. बरोबर की नाही? त्यामुळे ही संधी चुकवू नका. कळलं का? शेवटचा एकदा तुम्हाला बोलतो, चला निघा रे.